क्लासमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर बघणार आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर्स, ब्लॉक द डायग्राम ऑफ कॉम्प्युटर्स, यामध्ये आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कंट्रोल युनिट्स, अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट्स, मेमरी युनिट्स आणि इनपुट आउटपुट युनिट्स हे ब्लॉक द डायग्राम ऑफ कॉम्प्युटर मध्ये बघणार आहे। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू चं काय वर्किंग आहे हे थेरी मध्ये आपण शिकणार आहे। त्यानंतर मेमरी जो युनिट असतो याचं वर्किंग काय आहे कॉम्प्युटर मध्ये ते बघणार आहे आपण। CMOS जे कॉम्प्युटर मध्ये डे टू डे टायमिंग शो करतो ते CMOS बॅटरीचा यूज कशा प्रकारे असते ते बघणार आहे। फ्लॉपी डिस्क डायग्राम जे स्टोरेज डिव्हाइस यूज करत होतो आपण, त्यामध्ये स्टोरेज मीडिया फ्लॉपी डिस्क पण स्टोरेज करण्यासाठी यूज करतो हे बघणार आहे। फ्लॉपी डिस्क ड्राइव, हार्ड डिस्क ड्राइव, ऑप्टिकल डिस्क, CD and DVD, CD and DVD ड्राइव्हचा काय डिफरन्स आहे। त्यानंतर रिलेशन बिटवीन बिट अँड बाइट, कॉम्प्युटर जो नेटवर्किंग आर्किटेक्चर असतो हे कशा प्रकारे आपल्या नेटवर्क मध्ये आपण सर्व्हर, क्लायंट हे मशीन जोडतात त्याचा आपण थिअरेटिकल नॉलेज घेणार आहे। त्यानंतर हार्डवेअरचे जे पार्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल हार्ड डिस्क, मॉनिटर आहे, कीबोर्ड्स आहे, पेन ड्राइव, माउस आहे, हेडफोन्स आहे, स्पीकर्स आहेत, हे हार्डवेअरचे पार्ट्स यांना आपण लक्षात घेणार आहे। त्यानंतर आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो जसं फॉर एक्झाम्पल आहे विंडोज 10, ऑफिस 19, ऑफिस 19 ला आपण ऑफिस 365 पण म्हणता येणार। त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा जो स्कोर लावला आहे चार्ल्स बर्गस यांच्या विषयामध्ये एक्सपीरियन्स आपण बघणार आहे। डेस्कटॉप कॉम्प्युटर बद्दल, मेनफ्रेम कॉम्प्युटरचं वर्किंग कशा प्रकारे असते ते, सुपर कॉम्प्युटर हे कुठे यूज केल्या जातात त्याच्याबद्दल, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स, इंकजेट प्रिंटर्स आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, त्यानंतर लेजर प्रिंटर याचं काय वर्किंग आहे आणि कशा प्रकारे हे यूज करतात। त्यानंतर प्लॉटर्स, कीबोर्ड्स, माउस, जॉयस्टिकचा यूज, टच स्क्रीन कशा प्रकारे यूज केल्या जाते, लाईट पेन, मायक्रोफोन, हेडफोन, डिजिटल कॅमेरा, डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, इमेज स्कॅनर, बारकोड रीडर्स, वेब कॅमेरा, मॉनिटर्स, अगोदर जे मॉनिटर्स होते CRT यांचं टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर फ्लॅट पॅनल मॉनिटर्स, स्पीकर्स, प्रोजेक्टरचा वर्किंग आपण लक्षात घेणार आहे। स्टोरेज डिव्हाइस, मॅग्नेटिक टेप्स याचा यूज होत होतो अगोदर स्टोरेज डिव्हाइससाठी। त्याच्यानंतर सिस्टम मदरबोर्ड्स, मायक्रो प्रोसेसर, स्मार्टफोन, वायरेबल स्मार्टवॉच, 3D प्रिंटिंग याची टेक्नॉलॉजी। त्यानंतर विंडोज 10 मध्ये आपण जे स्क्रीन बघत आहे त्याला आपण डेस्कटॉप म्हणतो, लेफ्ट साइडला याला आयकॉन म्हणतो आपण, आणि जे सर्वात खाली असते त्याला स्टार्ट बटन, आणि स्टार्ट बटन जे असते त्याला आपण टास्कबार म्हणतो। त्याच्यानंतर काही कंट्रोल पॅनलचे सेटिंग असतात ज्यामध्ये आपण डेस्कटॉप आयकॉन वगैरे घेता येईल, थीम चेंज करता येणार। आणि जे डेस्कटॉप मध्ये आपले विंडोजचे जे आहे
टूल्स आहे जसं रिसायकल बिन, फाईल फोल्डर डिलीट केला तर तिथे जमा होईल. दिस पीसी या ऑप्शनमध्ये आपण सी ड्राईव्ह, व्ही ड्राईव्ह मधला डाटा चेक करू शकतो. कंट्रोल पॅनलमध्ये आपण